नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो विषय आहे तो आहे लेअर फार्म चालू कसं करायचं. म्हणजे काही मित्रांच्या कमेंट्स आल्या होत्या की आम्हाला लेअर फार्म चालू करायचा आहे, पण कोणती जात सर्वोत्तम आहे याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो याचबद्दल आहे. जर तुम्हाला मित्रांनो अंड्यासाठी जर फार्म चालू करायचं असेल तर सर्वात बेस्ट जे जात आहे ते ब्लॅक ऑस्ट्रोलॉप आहे, त्यानंतर RIR आणि त्यानंतर जे आहेत ग्रामप्रिय आणि त्यानंतर सातपुडा. हे मित्रांनो जाती ज्या आहेत त्या पूर्ण अंड्यासाठी चांगल्या आहेत आणि या ज्या जातीचे जे गुणविशेष आहे ते अंडे जास्त देतात आणि जे अंड्याचं प्रोडक्शन आहे ते पण जास्त होते. जर मित्रांनो तुम्हाला जर 500 बर्ड्सचं जर लेअर फार्म टाकायचं असेल तर यामध्ये जे आहे ते इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे. कारण की जे काही शेतकरी आहेत ते असे म्हणतात की आम्ही रोजचे 500-1000 अंडे विकू शकतो. पण मित्रांनो एकदा ते पोल्ट्री फार्म चालू झाला तर त्यानंतर जे आहे ते विक्रीला थोडा प्रॉब्लेम येऊ शकते. कारण की काही भागात जे आहेत ते डिमांड जास्त आहे आणि काही भागात कमी आहे. परंतु जर तुमच्या भागात जर जास्त अंड्याची डिमांड असेल तर ते तुम्ही अंडे विकू शकता. जसं मित्रांनो तुम्ही पोल्ट्री फार्म टाकून जर चिल्लर अंडे विकले तर यात जास्त नफा आहे, परंतु अंडे खपले पाहिजे. जर नाही खपले तर मित्रांनो लॉसमध्ये जाऊ शकता. तर यासाठी मित्रांनो तुम्ही जे आहे ते लेअर फार्म चालू केलं तर होलसेलचाच विचार करा. कारण की मित्रांनो 1-2 रुपये एका अंड्यामागे कमी मिळतील, पण जे आहेत ते रोजचे अंडे आपले व्यापारीला जातील आणि जे आहे तो नफा आपल्याला फीडचा खर्च, मजूर, ट्रान्सपोर्ट किंवा इतर खर्च, फीडचा, लाईटचा वगैरे तो त्या अंड्यामधून आपण मायनस करून जे आहे ते आपण प्रॉफिट घेऊ शकतो. तर यासाठी मित्रांनो अंडे देण्यासाठी जर 500 बर्ड्स टाकत असाल किंवा किती जसं 100 बर्ड्स टाकले तर त्यांना 120 स्क्वेअर फीट 100 बर्ड्ससाठी जागा लागते. आणि जर 500 बर्ड्सचं जर केलं तर त्यांना 550 स्क्वेअर फीट एवढी जागा लागते. कारण मित्रांनो अंडे देणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत त्या नेहमी अंगाने मोठ्या असतात आणि चंचल असतात. त्यांना इकडे तिकडे थोडं फिरायला जागा मिळाली तर जे त्यांच्या बॉडीची जी हालचाल होते आणि त्या कधीच बिमार पडत नाही आणि जे अंडे देण्याचं प्रमाण आहे ते पण स्टेबल राहते. जसं मित्रांनो जर तुम्ही 500 स्क्वेअर फीट या प्रमाणात शेड बांधले आणि 500 कोंबड्या टाकल्या त्यानंतर ज्या कोंबड्या आहेत ते दाटून जातात आणि एकमेकांना मारतात किंवा अंडे पण फोडतात. तर हे नाही होण्याकरिता तुम्ही जे आहे ते शेड थोडं मोठं करावं किंवा जर 500 बर्ड्सचं शेड असेल तर त्यामध्ये 450 पक्षी टाकावे. जसं मित्रांनो जर तुम्ही लेअर फार्म चालू करत असाल तर 3.5-4 महिन्याचे पक्षी विकत घेऊन तुम्ही त्यांना लेअर फीड द्या. त्यानंतर जे आहे ते तुम्ही अंड्यासाठी पक्षी ठेवू शकता. पण काही शेतकरी आहेत ते लहान पिल्ले घेऊन त्यांना मोठे करतात आणि अंड्यासाठी ठेवतात. ते पण मित्रांनो बेस्ट आहे. कारण की लहानपणी जर आपण कोंबड्या घेऊन मोठ्या केल्या आणि त्यांना जर अंड्यासाठी ठेवलं तर जे वॅक्सिन आहे ते आपण स्वतः पूर्ण करू शकतो. जर आपण कोंबड्या विकत घेतल्या जर त्यांनी एखादी वॅक्सिन केली नाही तर त्या कोंबड्या बिमार पडू शकतात. शक्यतो मित्रांनो तुम्ही लहान पिल्ले घेऊनच फार्मिंग करा. आणि जर मोठ्या कोंबड्या घेऊन करत असाल तर ज्यांच्याकडून तुम्ही कोंबड्या घेसाल त्यांना पूर्ण डिटेल्स विचारूनच कोंबड्या घ्या. जसं लहानपणीपासून फीड कोणतं दिलं, वॅक्सिन झाल्या की नाही आणि कोणत्या वॅक्सिन केल्या या पूर्ण डिटेल्स घेऊनच तुम्ही जे आहेत त्यांच्याकडून कोंबड्या विकत घेऊन त्याला अंड्यासाठी ठेवा. मित्रांनो जर 3.5-4 महिन्याचे जर पक्षी घेतले तर 4थ्या महिन्यापासून जे आहेत ते तुम्हाला लेअर फीड चालू करावं लागेल. म्हणजे
4.5 ते 5 महिन्यापासून कोंबड्या अंडे देणे सुरू करेल. मित्रांनो, पहिल्यापासूनच तयारीत राहिलं तर मित्रांनो, समोर चालून जे आहे ते पोल्ट्री फार्ममध्ये प्रॉब्लेम येत नाही. जसं काही कमेंट येतात की कोंबड्या 7 महिने झाले, 8 महिने झाले अंडे देत नाहीत. मित्रांनो, जर पहिलेपासूनच आपण लेअर फीड दिलं, जसं 4 महिन्यापासूनच आपण जर लेअर फीड चालू केलं तर 4.5-5 महिन्यापासून कोंबड्या अंड्यावर येतात. तर याच मित्रांनो, अजून कोणत्याही विषयावर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांना पाठवा, म्हणजे त्यांना पण जे आहे ती माहिती मिळू शकेल. धन्यवाद.